तर फायनली आज मसाला घरी आला. नमस्कार, मी वृषाली स्वागत करते मी तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर छान असा मध्येच उन्हामध्ये ना असा झाडांचा फोटो किंवा झाडातनं सावलीतून गेल्यावर किती शांत मनाला गारवा वाटतो ना. पण काय आपण सगळे आता रस्त्याच्या नावाखाली झाडं तोडायला चालू केले. असो, तर आम्ही गेलो होतो साळगावमध्ये माऊली मसाला केंद्रामध्ये. तिथे आम्ही मिरच्या दिल्या होत्या आमच्या मसाला करण्यासाठी, म्हणजे तिखट करण्यासाठी. तर आम्ही गेलो तेव्हा काम सुरू झालं होतं. पंखाचा तो जो आवाज होता ना, टॉक टॉक म्हणजे मशीनचा जो आवाज, आणि ते जे प्रोसेस सुरू होती ते बघून कुठेतरी समाधान वाटत होतं की गेले 5-6 दिवस जे काही चालू होतं, 5-6 दिवस म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त जे काही चालू होतं, तर तो मसाला मिळणार आहे. आणि इकडे मसाला होईपर्यंत ना वीराने त्यांची इथे कंपाऊंडची जी भिंत होती ना ती रंगवून ठेवली होती. आणि नंतर जरा खाट यायला लागल्यावर मी आणि वीरा असे दोघी नाक बांधून बसलो होतो. थोडा वेळ तिकडेच आजूबाजूला फिरून आलो. मसाला तो डंकून झाल्यानंतर इकडे छान त्यांनी चाळणीने चाळून दिला. मग जे काय आम्ही साहित्य दिलं होतं ते मिक्स करून दिलं आणि अशा पद्धतीनं चालू होतं तिकडे काम. तर वीरा इकडे ना मातीत खेळत होती. तुमची पण लहान मुलं असं करतात का? म्हणजे जिथे आपल्याकडे जी गोष्ट नसते ती दिसल्यानंतर त्याच्यातच रमून जायचं. म्हणजे आता आजऱ्यामध्ये माती तशी फारशी कमी दिसते, तर गावात गेल्यानंतर माती दिसल्यानंतर आपण लहान मुलांना अडवू शकत नाही, कारण ते तिथे खेळतात, मनसोक्त फिरतात. मग आम्हीसुद्धा त्यांना अडवत नाही की मातीत खेळते, खेळू दे, गेल्यावर हात वगैरे धुवायचे. तर मसाला ठेवण्यासाठी, तिखट ठेवण्यासाठी ही चिनी मातीची मोठी बरणी पण घेऊन आलो. ह्या चिनी मातीच्या बरणीची प्राईस ना तुम्ही गेस करा किती असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया तुमचं गेसिंग बरोबर येतं का. आणि हा तो मसाला जो घेऊन आलो तो शुक्रवार होता, त्यामुळे बाजार होता. तसा थोडीशीच गर्दी होती म्हणायची, बाजारची जास्त अशी नव्हती. विराची बडबड ऐकत ह्या असं तिखट पसरून काय काय करणार. बघितलं ना कसं विचारत होती ते. मी जसं विचारते तसंच विचारलं. बाय द वे, मी काल म्हटलं होतं फॉलो करा, तर त्याप्रमाणे केलं. त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. अजूनसुद्धा फॉलोअर्सचा आकडा वाढला पाहिजे. लवकर फॉलो करा, बघूया किती वाढतो आकडा.